गोड अशी वारकरी शिक्षण संस्था आहे. असे असणारे आमचे रामदादाच्या शिक्षण संस्थेतले हे सर्व छोटे छोटे मुलं. मला आमच्या मनीष भाऊंना सांगायचं, मनीष भाऊ, महाराष्ट्रामध्ये वारकरी शिक्षण संस्था खूप आहे, पण त्यामध्ये जर परीक्षण केलं आणि जर ठरवलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, तर मला स्वाभिमानानं सांगा वाटतं त्यामध्ये सुद्धा पहिला नंबर तुमच्या संगमनेरच्या वारकरी शिक्षण संस्थेचाच लागेल बरं महाराज. खूप चांगलं काम करतायत. मी तर या मताचा महाराज आहे, 2 कीर्तनं कमी ठेवले तर चालेल, 2 सप्ते कमी ठेवले तरी केले तरी चालेल, 2 मंदिरं कमी बांधवा, पण उद्या हा महाराष्ट्र, हा भारत देश या तरुणांच्या खांद्यावर द्यायचा आहे महाराज. हे तरुण तुम्हाला यातला नाही भागवताचार्य झाला, नाही कीर्तनकार झाला, नाही गायक झाला, नाही वादक झाला तरी चालेल, पण यातला एक मुलगा जर माणूस म्हणून जगला ना, तर ते माणूस म्हणून जगण्याचं काम फक्त महाराष्ट्रामध्ये वारकरी शिक्षण संस्था करते. म्हणून मनोज भैयाला सुद्धा विनंती आहे, भैया साहेब, तुमच्यासारख्या दानी माणसाचं यांच्याकडे लक्ष असू द्या बरं. आमच्या राम महाराजांचं खूप चांगलं काम आहे, आणि चांगलं काम जो करत असेल, चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजेत. हे आपलं काय आहे, काम आहे.